आरोग्य सेवेसाठी महाराष्ट्र अध्यक्ष सीताराम गंगावणे यांच्या मार्गदर्शनात विदर्भ प्रमुख अंकुश कोचे, नागपूर जिल्हा अध्यक्ष गणेश चाचेकर यांच्या नेतृत्वात तथा भाऊ फाउंडेशन द्वारा व यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर विदर्भातील जिल्ह्यामधून वारंवार निवेदन देण्यात आले। यावर शासनाने दखल न घेतल्यामुळे नाईलाजास्तव 11 डिसेंबरला भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे द्वारा आमरण उपोषण नागपूरच्या यशवंत स्टेडियमला करण्यात येत होते। परंतु आंदोलनापूर्वीच 10 डिसेंबरला रात्री 7 वाजता स्वयं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणीवपूर्वक दखल घेऊन आरोग्याविषयी सविस्तर 15 ते 30 मिनिट चर्चा केली। त्यांनी सचिव ते मंत्री महोदय यांना त्वरित कळवले आणि विश्वासात घेऊन तुम्ही आमरण उपोषण करू नका, निसंकोचित होऊन विश्वास करा असे आश्वासन दिले। तात्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्ण विश्वासाने सर्वच्या संमतीने आंदोलन मागे घेण्यात आले आणि भीम आर्मीच्या मागण्यांना दणदणीत यश प्राप्त झाले। यावेळी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष नंदेश वाघमारे, अक्षय मोहकर, सागर टाके सहित इतर उपस्थित होते। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी संतोष देशमुख, वर्धा। गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा, बेलगाव, उमरेड मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध। उमरेड नागपूर हायवे टच लेआउट। फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या। प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार, कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर। आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाएं। बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध। 100% सुरक्षित गुंतवणूक। सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा। संपर्क करा